जुळे सोलापूर भागामध्ये रिक्षामध्ये भरण्यासाठी एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षा चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जोशी पेट्रोल पंपासमोर असलेल्या एलपीजी गॅस पंपावर सकाळी 6 वाजल्यापासून रिक्षांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. एकच पंप सुरू असल्याने अर्धा किलोमीटरपर्यंत रिक्षांच्या रांगा दिसून आल्या. दरम्यान एलपीजी गॅसचे दर वाढले असूनही प्रवासी भाडे वाढवून देत नसल्याची खंत रिक्षा चालकांनी व्यक्त केली. गॅस महाग झाला, रांगामध्ये तासनतास थांबावे लागते, मग आम्ही कमवायचे कसे आणि खायचे कसे, असा सवाल करत रिक्षा चालकांनी सरकारकडे लक्ष देण्याची मागणी केली. रिक्षावाले बोलणार आहे बाबा, पत्रकार आहे बघा. बोला जाऊन काय गाड्या तर जातील ना, तुम्ही एका परिवाराची कसं व्हायचं. रिक्षावाल्याची राहील नाही मामा, रिक्षाची लोक भाडे वाढ देत नाही. 10 रुपये सुद्धा गॅस देत रिक्षावाल्याची, अशी परिस्थिती आहे. 50 रुपये गॅस लिटर गॅस होता, आता 100 रुपये झालाय. काय करा सांगा. एक तर भाड्याच्या गाड्या 300 रुपये कटार कुठून द्यायचं. काय करतो आता हे सरकारला आम्ही विचारतो. आम्ही आता काय असेल ते प्रॉब्लेम तुम्ही आम्हाला सॉल्व्ह करून द्यायला पाहिजे. मी सिद्धराम बनसोडे बोलतोय, रिक्षा चालक. आता मी 6 वाजल्यापासून इथं उभारलेल्या रांगेत LPG गॅसचा प्रॉब्लेम काय सुटी नाही. कारण की आता सोलापुरात 2 ते 3 पंप आहेत आणि सध्याला बाकीचे पंप सर्व बंद आहेत. हे गहू गॅस म्हणून आहे आता इथं सध्या येडू जोशी शाळेजवळ. तुम्ही बघू शकता हे पूर्ण रिक्षाची रांग. 6 वाजता मी येऊन गेलेला आहे. उभारून कंटाळून परत मी घरी जेवण करण्यासाठी गेलतो. परत अजून एवढंच आहे, तेवढी लाईन आहे सध्याला. हे LPG गॅसवरती काय तर तुम्ही निर्णय घेऊन आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. तुम्ही हेच विनंती करतो मी तुम्हाला. सरकारने काय तर तोडगा काढला पाहिजे याच्यावर. विनंती नाही करून किती दिवसापासून हा गॅसचा प्रॉब्लेम? कमीत कमी आमचं 8 ते 10 दिवसापासून हे प्रॉब्लेम आहे. सुद्धा निघाला झाला याच्यावर. आणि पॅसेंजर पण पैसे वाढ देत नाही. 55 रुपये लिटर गॅस होता सध्याला. हे आता 85 रुपये लिटर झालेला आहे. 85 ते 83 रुपये लिटर झालेला आहे. आणि पॅसेंजर का पैसे वाढ द्यायला तयार नाहीत. कारण की आम्हाला आहे ना, घर चालण्याशिवाय तर पर्याय नाही आहे. कारण की आता आळपण बळ पण आम्हाला घेऊन चालवावंच लागतं आहे. तरीसुद्धा आता 2 पॉईंट आहे त्यांच्याकडे चालवायचे. तर सध्याला त्यांनी एकच पंपाने एकच रिक्षाला भरू लागलेत त्यांनी. कारण की मग आता दोन पंप जर व्यवस्थित त्यांनी चाललं ना, 10 मिनिटात ते लाईन संपून जाईल. पण त्यांनी एकच लाईन चालवाले. आता काय असेल तुम्ही निर्णय घेऊन आता आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. किती दिवसापासून असा प्रॉब्लेम? 8 ते 15 दिवसापासून, आता 15 दिवस झाला आता बरोबर आहे. हे प्रॉब्लेम चालू आहे सध्याला आता.